सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार, राम राम, जय हिंद. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ टाकाला बघा. आपण हे असं लावलेलं आहे पाणी. आपण बघा असं नियोजन केलं शेतकऱ्यानं. अरे शेतकऱ्याचं नियोजन खतरनाक विषय आहे बघा. एकदम 12 सऱ्या लावला आपण. आता चाललोय आपण बघा ट्रॅक्टरला डिझेल देण्यासाठी. नवीन ट्रॅक्टर घेतले ना आपण, सुपर प्लस न्यू 2025 मॉडल. त्यासाठी डिझेल द्यायला चालला. आणि तिकडे एक मी नियोजन सांगतो मित्रांनो, घरचं पाणी कसं भरायचं बघा. आहे का नाही, खतरनाक विषय आहे का. डायरेक्ट तुट्टीला जोडलं इथं. ते डायरेक्ट तुट्टीला जॉईन करून आपण डायरेक्ट पाणी बघा मोटरीनं तर वरले टाकीवर, घराच्या टाकीवर घालतोय. आपले 2 व्हीलरची चावी नाही, ह्याची चावी आहे बघा. तर आपल्याला अशा प्रकारे अजिंक्य आणि मी डिझेल द्यायला चालला बघा. अजिंक्य आणखी इकडे अजिंक्य भयानी गाडी घेतल्यात बघा मित्रांनो. आणि आपण पाठीमागं कॅन धरून बसला. असं दिसणार नाही तुम्हाला, असं दिसेल आपण मित्रांनो. अशा प्रकारे आम्ही डिझेल द्यायला चाललो आहोत. जुन्या गाडीवर नव्या गाडीची चावी अजित शिंदे यांच्याकडे संध्याकाळी चावी खिशातच राहिलेली आहे. आणि अशा प्रकारे डिझेल द्यायला चाललो. तर जाऊ आपण ट्रॅक्टरला डिझेल द्यायला. चला मित्रांनो, बाय बाय. आणि सांगायचं ध्यानाचं विसरलंच मित्रांनो, आपल्याला शिवणीला गेले आपलं ट्रॅक्टर तर शिवणीला आपल्याला डिझेल द्यायला जायचे आहे. अजित शिंदे भूक लागल्या म्हणून फोनवर फोन आहे त्यांचा. सकाळ पोहे खाऊन गेलेत फक्त. अजिंक्य जेवायचा थांबला, दोघं मिळून तिथं जेवतात. आणि तवर आपण ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करू मित्रांनो. चला मित्रांनो, आपण शिवणी या गावात आलेलो आहे बघा. आपण उजव्या हाताला नाही हो, या घरासमोरून इकडे जाऊ दे. ओ इकडं दमान सकाळपासून तेवढंच आणलंच का. डिझेलची नळी विसरली आहे. हा, कपडा आहे का वरी. हा, डिझेलची नळी विसरली. आता कसं करावं बघा मित्रांनो. कसले ट्रॅक्टरवाले आम्ही. इथं डिझेल आणला, डिझेलची नळी आणणार. बोर खावा पाहिजे. डिझेल टाका येते डिझेल. अजिंक्य जाऊन नळी आणतो त्याकडे. कपडा नाही, जाऊ दे. नळी विसरली आम्ही. किती आहे डिझेल, किती आहे. टाकी फुल होती की, टाकी फुल होती की. ते रोटर करायला ते टोपी नीट ठेवू. जा जिंक्या आणजा जा नळी. गाडीच्या मध्ये डिझेल टाकले बघा. डिझेलची काही परेशानी झाली टाका. नरसाळ्यानं टाकावं लागलं. थोडंसं डिझेल सांडलं.
2x2 मध्ये असं लोडवर चालले मित्रांनो. 4x4 लावून बघू लोडवर चालतंय का नाही ते बघायचं. आता 4x लावता बघा मित्रांनो. आता 4x4 लावले. रोडवर करता सुद्धा नाही मित्रांनो. आवाज देखील तुम्हाला आवाजात कळल. चालण्याची चाल पण जरा स्पीड मध्ये चालू मित्रांनो. पहिले लोड मध्ये चालत होतं. 10-11 RPM वर चालले मित्रांनो. फक्त लोडवर चालला गेले मित्रांनो. मोकळं कसं वाटलं मित्रांनो बघा. 4x4 आणि 2x2 मध्ये तुम्हाला फरक जाणून आलाय का नाही सांगा मला कमेंटमध्ये. कमेंट बॉक्सात. आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे नाव आहे न्यू हॉलंड ट्रॅक्टर 4x4. आणि शेतकरी कुणीच नाही. आणि आम्ही तिघजणच पेंट काढतोय ट्रॅक्टरचे मालक. शेतकरी कुठे काय पाहिजे की. अजून काय तू काढ माय पुढल्या एक फळाला मागायला एक फळाला आहे. तर मित्रांनो चला आपण जाऊ घरला. आपली मोटर चालू आहे तिचं पाणी संपून जाईल आणि रिकामी मोटर चालेल. एवढा पेंट काढू आणि जाऊ घरला. बरं हे ठेव पार. ते बघतेला येते का ते पार नाही दुसरी कुठतरी घालेल त्यानं. इथल्या जांगातला काढा का अजिंक्य. ही करते लात घालून. कुणाला लावलतास फोन का म्हणले झाल्या सगळे घेऊन जावं एकदाच. दमानं हान बघ. गडबड करायची गरज नाही काही नाही. एवढे 2च तुकडे अजून की ही त्याच्या खाल्लं झालंच की. मग का नांगर खाली टिकून चालू करायचं बघ. हे जसं स्टार्टरचा प्रॉब्लेम देते लोड खाते. आत्ताच बंद केलं आम्ही जेव्हा आल्यावर. कशाला जरा दम काढून हाणायचं राहते. पार करून कुठे जायची आहे. 5 वर्ष आहे अजून. 5 वर्ष फेडायची आपल्याला. पार करून कुठे जायची आहे. आपलंच काम हीच आहे आता ट्रॅक्टरचं. अजिंक्य तुला घेऊन द्यायचे एक ट्रॅक्टर. अजिंक्यला एक घेऊन द्यावं का एक 6x6. अजिंक्य तू कॉलेज कर. ते 2x2 मध्ये आहे बघा ट्रॅक्टर मित्रांनो. एकदम नंबर 1. नांगर पण व्यवस्थित लागला बघा. हो का
वल्ल राणा वल्ल कीच तरी पण चांगला नांगर लागला आहे. कमेंट करून सांगा आम्हाला नांगर चांगला लागला का वंगळा लागला आहे. अरे हरण झोपली होती काही की. चला अजिंक्य काढा गाडी आपली 4 व्हीलर 2 व्हीलर काढा. 2 व्हीलर TVS टावर फर्स्ट गाडी आहे मित्रांनो आपली. पहिलं खांद्यावर डब्बा न्यायचं डिझेलचा आणि आता 2 व्हीलर 2 आहेत आणि ट्रॅक्टर 3 आहेत बघा आपल्याकडे. बघा आपला विकास भरपूर विकास झाला आहे मोदी सरकार आल्यापासून. सबका साथ आणि सबका विकास मोदी सरकार. चलो डबा अडकावरी चांगलं बांध बघतेला नाही तर ते कुत्र कोत्र खाऊन जाईल. बघा मित्रांनो शेतकरी बांधवांनो असल्या खराब रस्त्याने देखील आम्ही डिझेलचे कॅन गाडीवरच डायरेक्ट ट्रॅक्टर पशीच घेऊन गेलतो बघा मित्रांनो. ती खराब रस्ता तरी आमच्या अजिंक्यला भरपूर प्रॅक्टिस झाल्या का अजिंक्य? प्रॅक्टिस झाल्या कॅमेऱ्याकडे बघून जायचं तुम्ही पडा लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे डिझेल टाकून आपण निघालोय. हो का? आणि इथं टॉम्या भिकुरा टॉमी नाही टॉम्या नव्हतं. तर मित्रांनो चला जाऊ घरला. आणि घरचे ऊसाचं पाणी चालू आहे मित्रांनो. मोटरीचं पाणी संपलं असा अंदाजा वाटला आहे. तर चला तर जाऊ. आणि आपला संकेत आपलं 2020चं ट्रॅक्टर घरी येतं. छकडा वडा गेले. छकडा वडून आले की त्याला नांगर जोडून द्यायचे बघा मित्रांनो. आणि तो पण नांगराय जाणार आहे आता. तर चला जाऊ आपण घरला. त्याला म्हणा नावावर जाऊ नको तू. आमच्या नावावर बिलकुल जाऊ नको. तुला वाटत असेल तर मी गोदाकाठचा वाघ आहे. गणपतीचा वाघ म्हणतात मला. बांधवानो सरी मारली आपण ऊस लावण्यासाठी. अतिशय ढिकूळ आणि चिरांड्या मारलेला रान आहे बघा. त्याच्यामुळं आपण काय करतोय स्प्रिंकलर लावतोय. तिकल्याकडं कोण भिजवीत आलो बघा. 2 पलट्या मारले 3री पलटी आहे. चला सुद्धा लिहिना गेली म्हणून आपण अशा प्रकारे सरी वडून रान वल्ल करून वरून गहू पेरायचे बघा सरीवर. आणि तिकडं कांदे लावून चालू आहे. कांदे लावून चालू आहे तिकडे. तर आपण इकडं स्प्रिंकलर बदलून घेऊ बघा. आहे का नाही कधी अजिंक्य? शेतीतलं काम फार अवघड असतंय मित्रांनो. म्हणून शेतकरी अतिशय ह्याच्यात राहते बघा. ढकल राईट ओके. थोडं ढकल अजिंक्य. बस नाही गेले. थोडं ढकल राईट. बसलं बघा पॅक. नोजल पण आपण बसविलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे का करू आपल्या व्हिडिओची समाप्ती करू शेतकरी बांधवांनो. ओ आणि जय हिंद जय महाराष्ट्र करू आपण. अजून एका पलटीचं रान राहते रे पलीकड. आता 2री पलटी मारा माझ्या संग कोणा जोडीदा आहे का नाही. तर अशा प्रकारे व्हिडिओची समाप्ती. जय हिंद जय भारत. भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.